आधी कीर्तनकारानं आचरण कर जा आणि आचरण फक्त तुम्हाला देव होण्याचं साधन अनेकाला देव करण्याचं साधन तुम्हाला सांगतो थोडक्यात दोनच साधन आहे साधन तरी हेच दोन्ही जरी कोणी साधेल परद्रव्य परनारी परद्रव्य कलाटन आमच्या भीमसेन जोशीनं केलंय बघा हे म्हणून तुम्हाला म्हणलं अजून एखादं परमान म्हणावं तुम्ही कोणचंही परमान म्हणलं तर मी इशे जाऊ देत नाहीत बरोबर सांदाच बसितो त्याईनं कलाटन का दिलं कीर्तन चांग कीर्तन चांग आणि होय अंग हरिरूप कीर्तन चांगलं असावं म्हणजे कीर्तन काय आचरण चांगलं असावं तुम्हाला अजून सांगू का श्रोते मंडळीला तुम्ही माळ घाला म्हणून कधीच मी कोण्याच कीर्तनात म्हणतही नाही माळ घाला का न घाला काय करायचे माळी आमच्या गळ्यात 4-4 आहेत पण पोटात कपट असल्यावर माळ काय करेल कबीर महाराजचा दोहा आहे का नीट माला बनाये तुलसी की बीच में डाला सूत अरे माला बिचारी क्या करेगी जपने वाला कपूत अरे कपटी राम नाम जपना ते अमिताभ बच्चन म्हणते बघा एका गाणं आपका तो लगता है बस यही सपना आता गेल्या वर्षी दादा कोंडके सांगितलं म्हणलं यंदा अमिताभ बच्चन सांगावं आणि अमिताभ बच्चन एक असा आहे मरस्तोर बसणार नाही ते कोणची ॲडव्हर्टाईज त्याच्याकडंच आरबाई सांगते RBI सांगते जाणकार बघा लेकरायला पोलिओ पाजायचा तेच सांगते लोकायला रस्त्याला संडासला बसू नका तेच सांगते दरवाजा बंद अहो लय हो गाणे जरी असले तर वाईट नसते पण कीर्तनात लय घेता येत नाही तर मला गाणे जास्त येत अभंगापेक्षा पाठ लय लोक म्हणते हे काय घेण्या देण्याचं तुम्हाला सांगतो गाण्याचा अर्थ तुम्हाला खरा सांगू का आता त्याच अमिताभ बच्चनचं गाणं आहे नशा शराब में होता तो नाचती ती बोटल मग त्या गाण्याचा अर्थ काय खरंच नशा जर त्या शराबमध्ये असते तर दुकानातल्या शिशा उड्या मारल्या नसत्या का मग तीच तुमच्या पोटात आल्यावर तुम्ही रस्त्याला का उड्या मारता नशा त्याच्यात नाही नशा तुमच्यात आहे म्हणून ते एक दुकानदार असते त्या दुकानदाराला पहिल्या म्हणजे ते मारवाडी कोमटी राहायचे आणि त्याला काळी टोपी राहायची आणि त्या चित्रपटामध्ये ते अमिताभ बच्चन समोर जाते मस्त नाचा येते मला पण आता नाचाय नाही त्याच्या पुढे जाऊन बघा आपका तो लगता है बस यही सपना राम नाम जपना पराया माल अपना अरे बुरी नजर वारे तेरा मुंह काला अरे कीर्तन करा पण बुरी नजर म्हणजे वाईट नजर कोण्या स्त्रीवर करू नका जेने विठ्ठल मात्रा घ्यावी
सांभाळावी. पत्ते दुसरं कोणचंच नाही, हेच पत्ते. साधन तरी हेच दोन्ही. आणि जरी कोणी साधेल परद्रव्ये परनारी याचा दरी विटाळ. दुसरू नका, दुसऱ्याचं धन आबळाकून खाऊ नका. परस्त्रीवर वाईट नजर करून परस्त्रीचा अभिलाष करू नका. तुमच्या गळ्यात वाजवा येते म्हणून. असं कसं वाजवायला इतकं भारी नाही. आमचे बोल पहिले जुने न्यारेच होते. कापकुंदा बांधपेंडी टाक वाजू नका, ते न्यारच दिसते. पण ते मी सोडायचं म्हणजे वाजवायचं सोडून कशामुळे दिलं. ते पहिलं त्या काळामध्ये वाजवाव 3-3 तास कीर्तन, गेलं वाट लावताना की 10 रुपये द्यायचे. आता आमच्या एकच भजन्याला 50-50 द्यायचे तेव्हा सस्ता यायला. आणि यायला वाजवाय. आता खरं सांगा, सगळ्यात कष्ट कोणाचे येतं? वाजनाराचे. वाजनाराचे. दुसऱ्या क्रमांकाला भजन्याचं कष्ट. आमचे काय कष्ट आहेत? आमचे काय कष्ट आहेत? सगळ्या सोय आमची आणि यायची काही सोय नाही. आता तरी व्हाली. कारण का व्हाली? पहिला आमच्या मर्दंग असे मुरदाड होते हो, ताकती होत्या. काही म्हणावं तर 10 रुपये बी मिळायचे नाही. मग आता काहीच नाही. यायला काही म्हणून बघा, हे मर्दंग घेऊन निघत येत घरला. ज्याचं त्याचं साहित्य. म्हणून थोडीफार कलेची किंमत बी केली पाहिजे. पहिली किंमत मर्दंग्याची, दुसरी गायकाची. आमची करा की न करा. पण आता सगळ्यात म्हणून ते जास्ती महाराज लोकांकडे कल दिसल्यामुळं मी महाराज झालो. नाही तर खरा वादकच आहे. खरा वादकच आहे. आणि आता चाललं असतं का येऊ पाटील? मी मर्दंग वाजवतो म्हणलं, तुम्ही आणलं असतं का? आणि गेले वर्षी थोडं ढिल्ल कीर्तन झालं, यंदा बोलीत होते. म्हणून ढिल्ला पडतच नाही कुठंच. कोण्या जिल्ह्यात कोणीकडे जाऊ द्या, एकदा घुसलं ते वडरायचं कुत्र असते ना. वडरायचं कुत्र माहिती आहे का? नाही तर ते उंदीर किती याच्यात जाऊ द्या, ते मांजर कुठे जाऊ द्या, दो दो ते वडर दो केल्याबरोबर ते इतकं अडचणीत घुसत आहे कुत्र. तितक्या अडचणीत घुसून ते धरून मांजर ओढून आणते. तसं वडराचं कुत्र आहे. ते घुसतच नाही. आणि घुसल्यावर धरल्याशिवाय सोडित नाही. म्हणून कुठंही जाऊ द्या, मी माझं कीर्तन म्हणून करीत नाही. माझ्या श्रीगुरूचा आशीर्वाद, माझ्या श्रीगुरूची परंपरेची सेवा म्हणून करीत असतो. म्हणून घुसतो. विढाला जे 2 साल
साधनं सांगितले आहेत का? साधनं तरी हीच दोन्ही जरी कोणी साधेल. ह्या साधनामध्ये जो राहील त्याच्या कीर्तीचा झेंडा लागल्याशिवाय राहत नाही. आणि केवढाही महाराज असू द्या, ह्या दोन गोष्टी घडल्यानं मातीत जाते. मातीत जाणतंय म्हणण्यापेक्षा जेलच जाते का नाही? आज चांगला महाराज आहे, मार खाल्ला आणि जेलत गेला, कशामुळं? उगं जाते गुन्हानं. आता हे मला सांगा, इथं अजून 3रं वर्ष असलं तरी ओळख मला बरोबर सगळ्याची नाही, पण ओळख नसली तरी बी माणसाला मी आता जर मला भजे खाचेत म्हणले तर देताल का नाही? हे देतात का नाही? देतात. कोणी देते? प्रेम करतात. कशामुळं? कीर्तन करतंय. ओळख नसू द्या, आणि तेच ओळख जरी भरपूर झाली आणि आमच्याकडून जर एखादा बाजूला पाय पडला, गुलामजांभळं चालतेल का खेटर? आणि जर केंद्रीमध्ये सेंद्रिय करायला खूप ठोकलं असं जर ऐकण्यात आलं तर का उगच ठोकतील का? अरे कुठे जाऊ द्या, लोक प्रेम करतात परमार्थामुळं, पण पाय बाजूला पडल्याबरोबर जेलत घातल्याशिवाय राहत नाहीत. महाराजावर प्रेम करणारं समाज आहे, पण महाराज जर चाहटाळ असेल तर मग लोक टोन ठेसायलाही कमी करीत नाहीत. पण परद्रव्ये परनारीचा अभिलास येतोनी हरास सर्व भाग्य. अरे आपल्यापाशी काय भाग्य इतकं रावणाकडं होतं? सत्ता होती, संपत्ती होती, संतती होती, सामान्य नव्हता. ब्रह्मदेवाचा वंशज, 4 वेदाचं खंडन करणारा. पण आज त्याचं कोण नाव घेतंय? बरं नाव जाऊ द्या, घेण्याचं काही बी हो, आपला कोणी नातेवाईक नाही समजा म्हणून नाव घ्यायचे नाहीत. मारुतीचं तुमचं काही नातं आहे का? मारुतीचा मावस भाऊ आहे का कोणी? मग कामून मंदिर आहेत गावोगाव. फक्त तेवढं सांभाळलं त्यानं, तेवढं सांभाळलं. स्वतःही घर बांधलं नाही, कोणाच्या घरात घुसला पण आहे. झाडाचा पाला खाऊन रात्रंदिवस भजन केलं. तर कोण्याही गावात मारुती नाही असं कोणचंच गाव नाही. एवढं तुमचं मोठं केंद्रीय गाव आहे, महादेवाचंही मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं असेल, मारुतीचं तर आहेच. रावणाचं कोणीकडे आहे? रावणाचं मंदिर का नाही? एकमेव कारण त्याचं एकच आहे, त्यानं हे दोन्ही कामं केले. त्याची जे एवढी लंका होती का सोन्याची होती का? त्याची नव्हती, त्यानं आबळाकूनच खाल्लेली होती. आणि एवढ्या त्याच्या 80,000 बायका होत्या का? लग्नाच्या नव्हत्या, याच्या त्याच्या हाणलेल्या हाप केलेल्याच. आणि एवढ्या असूनही ते शांत राहिला. पण माणसाचं पाप होतो आलं की जाऊ नाही तिथं नजर जाते. सीताई साहेबावर नजर गेली. 80,000 बायका असून एवढी सुंदर दुसरी नाहीच आपली बायको म्हणला, तिच्या अभिलाषाची अपेक्षा केली. तोंडात माती जाऊ जाऊ मेला, त्याची हानी झाली. मयाशिवाय कोणी जगात मोठं नाही, तर कोठंच त्याचं मंदिर नाही. चला तुम्हाला अजूक रामायणातच नेतो. बऱ्याच माऊल्या, आज तर थोडी थंडी आहे, पुष्कळ आल्या. हे उजेडानं लय दिसणं, असा हात धरतो. एवढ्या माऊलीतून ज्या माऊलीचं कैकई नाव असल तिनं वर हात करा. फक्त कैकईच बरं. एकही नाही का? जाऊ द्या, कैकई कीर्तनाला आली नसेल. येऊ पाटील, गावात असेल ना एखादी कैकई? आहे म्हणजे गावात आहे, पण ती कीर्तनाला आली. अरे कैकईचं नाव कोणीच का घेत नाही? कैकई दशरथ राजाचीच पत्नी आहे. सुमित्रा कैकई आणि कौसल्य. मग कौसल्या गावोगाव आहे, सुमित्रा गावोगाव आहे, मग कैकईच का नाही? एकच तिची हानी झाली, मयापेक्षा सुंदर दुसरी कोणी पण आहे. म्हणून इतकी हानी झाली तिची, इतकी हानी झाली. तिच्या पोटालाच मारुती येणारा होता. मारुती कोणाच्या पोटाला येणार होता?
कैकईच्या. पण ते अंजनीच्या पोटाला का गेला हिच्या अभिमानामुळं. 11,000 वर्षे संतती नव्हती. बरं तुम्हाला सांगू का, कैकई नाही, बाया म्हणताल माय मग नाही नाव कैकई. कैकई नाव नसल पण कैकई नाही असं कोणचंच गाव. कैकई नाव नसल पण कैकई नाही असं कोणचंच गाव नाही. इथं बी बऱ्याच कैकई असत्याल, नाही असं नाही. पण ते म्हणले तसं लाजायल्यात सांगणं. नाव नसल हो कैकई, पण वागण्याहून ओळखाव सुमित्रा आहे की कौशल्य आहे का कैकई आहे. अहो मला सांगा, रामाची शाखा आहे तेव्हा रावणाची आहे का नाही? दुर्योधनाची आहे, कृष्णाची शाखा आहे, मग कौशल्याची शाखा आहे, सुमित्रेची, आणि कैकईची कुठं जाईल? फक्त कैकईची शाखा ओळखण्याची खूण आहे की त्याची लक्षण आहे काय? कैकई म्हणल्यावर नाव जरी नसलं ना, 4 माणसात नवऱ्याचा अपमान केल्याशिवाय राहत नाही, ती कैकई आहे. बऱ्याच बाया अशा आहेत, नवऱ्यानं सहज बोलावं, मधात बोले तुम्ही बचकून तोंडकाम घालता हो. तुम्हाला किती बाऱ्या म्हणलं मधात मधात बोल जाऊ नका. ते म्हणते नाही मी सहज सहज म्हणजे काय बी आपलं उगाच मधात मधात बोलत राहायचं. गप बसा जा, दिलं तर चहा पिया जा. कैकई आहे. अहो मला सांगा, नवरा शेतातून येवो का नोकरीहून ड्युटीहून येवो, घरी आल्यावर नवऱ्याला बायकोकडून अपेक्षा काय असते? तांब्यावर पाणी द्यावं, चहा पाजावं. पण हे पाणी मागत आहे, चहा करून मागत आहे म्हणून ती कैकई नवऱ्याला पाहितल्याबरोबर दुसराच रंग काढते. त्याला पाहितलं की माय माय काय झालं हे काय हो माय, तुम्हाला का बायकोची काळजी आहे काका? तुम्हाला बायको मेली काय राहिली काय? नाही अशी का म्हणून बोलायली, काय झालं काय? इतकं कुठं कीर्तन लांबी ना असते का माय? ही कैकई गेला याचा चहा बोंबलत. नाही हालय काय? काय नाही, मला नुसतं फिरायलंय. मग आता गेला चहा बोंबलत याचा. मग चल दवाखान्यात चल, मला नुसतं उठून बसता येईना झालंय. बोलवा ऑटो, ऑटो बोलवा, दरुजाला उभा करावं. चल ये ऑटो आलाय, मला उठा येईना की मालक. मग उचला कैकई, उचलून ऑटोमध्ये ठेवावं, डॉक्टरकडे न्यावावं. डॉक्टर ते डिब्री लायतंय ना ते. आता काही माणसं म्हणते त्याला काय कळत असेल, त्याला सगळं कळत आहे, ते ठोके असतात. ते डॉक्टरला वाटते आता हे काही नाही म्हणाव तर आपलं चलल कसं. मग त्याला पक्क माहीत आहे काही नाही, नखरे येतं. पण ते म्हणते तसं काही नाही, होता झटका पण एवढा भारी नव्हता. आता चहा पुरताच होता म्हणावं तर दवाखाना कसा चालेल? तसं गाय भरायसारखं काही नाही, सौम्य धक्का होता. हा ते काय करतो, एखादं इंजेक्शन आणि 2-3 गोळ्या देतो. गाय भरू नका, ह्या 3 गोळ्या घ्या. आता गेल्या गेल्या ही गोळी पांढरी घ्या. घरी आल्याबरोबर नवरा म्हणते हे ती गोळी घे ना. मला कशा संग घेऊ? अगं चहा संग बिस्किट खाय. आता बिस्किट कुठं आहे? जा दुकानावर. याचा चहा कवा होणार आहे? अरे ज्या वेळेस काही दशरथ राजाने विनंती करूनही ऐकली नाही, कधी ऐकली नाही. आता धावत्या युगात सांगतो, ज्या वेळेस 11,000 वर्षे संतती नव्हती, गुरु महाराजानं सांगितलं तू पुत्र कामेष्टी यज्ञ कर, तुला पुत्र होते. गुरुचा ऐकून यज्ञ केला. यज्ञ नारायण संतुष्ट झाला, पायास पात्र घेऊन वर आला. सांगितले याचे 3 भाग करा आणि 3 राण्याला द्या. या भागापासून, या प्रसादापासून 3 राण्याला दिवस राहतील. आता गुरु महाराजाची काय चूक आहे हो? जी ज्येष्ठ होती कौशल्या तिला अगोदर दिला.
तिला कसा अगोदर दिला म्हणून हे जे हातावर धरून बसली. दशरथ राजा म्हणू लागला, अगं उशीर करू नको, खाये. ती म्हणली उशीर झाला तरी हरकत नाही, पण खाणार नाही. अगं गुरु महाराज म्हणायलेत, महाराजन फाराज. आता महाराजन फाराज म्हणल्याबरोबर कोणी कोण घार विठ्ठल काही रुसले ते इग्न झाले. घारीने पैनेले निज भागा. घारीनं पिंड नेला आणि घारीनं पिंड नेल्यावर मग ती काही बोंबला लागली, माय आता काय करू. त्या दोघी म्हणल्या, माय लढू नको, पावणे 11 वाजले आणि तू गौरत बसील तर खरंच महाराज 12 वाजेल. लढू नको. मग आता काय करू, काय करू नको. त्या दोघी समजदार होत्या. त्या दोघीनं अर्धाला हिला दिला. दोघी समजदार होत्या. कौशल्यानं अर्धा दिला, सुमित्रेनं अर्धा दिला. त्या राहिलेल्या अर्ध्या भागापासून कौशल्याला राम झाला आणि सुमित्रेला लक्ष्मण झाला. आणि दोघीच्या अर्धाल्या भागापासून कैकेयीला 2 झाले, भरत आणि शत्रुघ्न. फायदा कोणाचा झाला? फायदा कोणाचा झाला? आता अर्धाल्या भागापासून दोघीला 1 झाला, 1 आणि कैकेयीला 2 झाले. मग फायदा झाला का नुकसान झालं? फायदा झाला. फायदा झाला. पोरं म्हणायत फायदा झाला, कारण 2 झाले ना. कारण दोघे त्या एकावर समाधान आहेत. ऐका, आता 2 झाले. 10 वर्षाखाली आम्हाला बरेच येऊ पाटलासारखे म्हणायचे, महाराज तुमच्या आशीर्वादानं टेन्शन नाही बघा, अजाबाद आपल्याला मुलगी नाही. काय 2 मुलंच आहेत 10 वर्षाखाली. आणि आज आलं की म्हणे, कसं काय महाराज, काय उपयोग नाही. आणि तुम्ही टेन्शन नाही म्हणून लागले. आता तर लय टेन्शन वाढलं हो. घरला गेलं की पोरग म्हणायला, पप्पा औंधा लगीन करायचं. हा मग करावं ना, कोणी देईस ना. आजही तुम्हाला सांगतो, हे डोक्यात अज्ञान पण आहे. मुलायला मुली भेटणं ते अज्ञान पण आहे का नाही? तुमचं झालंय का? या गुन्हानं झालं असेल ना. आणि ते रोडाचे गुन्हा असल्यावर अहो, मुलायला मुली भेटणं तर मुली कमी आहेत असं नाही. तुम्ही अजून बी मुलीची संख्या आणि मुलाची संख्या समान आहे. पण मुली भेटणं म्हणजे मुली शिक्षणानं पुढं गेल्या, हुशार झाल्या आणि हे गाबरं घुटके खाऊ खाऊ 90 पेऊ मातीत गेले. होतखोर मुलाला धोंडीत यालीत लोक. मुली भेटणंच असं नाही. पण कोण्याही मुलाला देऊन कुठं मुलगी अग्नीत टाकावं. आज 10-10 20 एकरवाल्याच्या मुलाची ऑफर आहे. आपण महाराज काही ते न देऊ नका, जेवण सगळं आम्ही करतो. फक्त एखाद्या गरीबाची बघा. मी बघितले एका गरीबाची आमच्या इथंच, लय गरीब आहे, त्याला घर नाही काही नाही. म्हणलं बाबा देणं चांगलं आहे, 10 एकर जमीन आहे. मग पोरगी मुंबईत द्यायची म्हणली. अच्छा, खेड्यानं देते का? मोठमोठाले पाहायला यालेत. खरंच यालेत ना. पण मोठमोठाले पाहायला यालेत, पण कोणच श्रीमंत असतील पण पोरग 90 मास्तर. मग पेटी मास्तर असू द्या, मृदंग मास्तर असू द्या, तबला मास्तर असू द्या. अहो तुम्ही तमाशा ढोलकी वाजवा, तुम्हाला जरूर कोणी देते. मुलगी देत नाही असं नाही. ढोलकी वाजवा. ढोलकी का सामान्य आहे का? अहो ढोलकी सामान्य नाही. ढोलकीनं मृदंगाचेच बोल चोरलेले आहेत. ढोलकीला बोल नाहीत. ढोलकीला बोल नाही. आणि ज्या शास्त्रीय संगीत आपलं हे साहित्य आहे का, ज्या साहित्यामध्ये सारे गम प नाही असं वाद्य कोणचं आहे? झालं कीर्तनच असं आहे. मग नाही हो, मी कसं मला विचारू. मला शास्त्रीय गायन येत नसलं तरी मी जनरल नॉलेज पाहू नये ना. ज्याच्यामध्ये सारे गम प नाही असं वाद्य कोणचं आहे, तर त्याचं उत्तर आहे सनई. सनई. सनई मध्ये सारे गम प
नाही. आणि सनई वादक जगविख्यात कोण आहे? हा, वस्ताद बिस्मिल्ला खान. वस्ताद बिस्मिल्ला खान. अरे असू द्या ना कोणी जाती जन्माल्याला. मुसलमानामध्ये जन्मून त्यांनी खूप उच्च कोटीमध्ये गेले आपल्या शास्त्रीय संगीतामध्ये. तबला वादक जगामध्ये वादक मोठा तबला वादक कोणचा आहे? झाकीर हुसेन, अल्ला रखाचा मुलगा. अरे असू द्या ना, मुस्लिमामध्ये जरी असले तर या कलेनं, आपल्या कलेनं खूप मोठे लोक झाले. जातीवर नाही परमार्थ, कोण्याही ऊच नीच काही नेणे, भगवंतन तिष्ठे भाव भक्ती देखोनिया. म्हणून त्या कैकेयीला 2 झाले पण फायदा झाला नाही तिचा. राम वनवासाला गेल्यावर कैकेयी म्हणू लागली, दशरथा गादीवर बस, तू या करता मी इतके प्रयत्न केले. हा भरत, असं मोह चुकलं तरी आता उशीर झाल्यामुळं तुम्ही माझा थापी द्याले म्हणून व्हाल येतं. थापी देऊ नका आता, शांत राहा. भरता गादीवर बस. भरत म्हणला, आई तू या पोटाला आलो म्हणून गप बसतो, नाही तर अशी माय कडबा तोडल्यावानी तोडली असती. मया रामानं वनवासाला जाऊन म्या गादीवर बसाव, कुत्र्याची इष्टा खाल्ल्याप्रमाणे. भरतानं गादीवर खडावा पुजल्या पण भरतानं गादी स्वीकारली नाही. का स्वीकारली नाही तर याचं कारण आहे, भरत तिचा नव्हताच. भरत तिचा नव्हता, तिचा होता ते देवळातला आहे मारुती, तिच्या भागाचा मारुती आहे. आणि जर मारुती तिच्या पोटाला असता तर कैकेयीचं नाव कोणी घेत नव्हतं. आज अंजनीचं जे नाव आहे ते मारुतीरायामुळे का कोणामुळं? अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. एकच तिला अभिमान होता. ज्यावेळेस दशरथ राजा गुरु महाराजानं पुन्हा सांगितलं, जाय दशरथा, आपलं धर्मशास्त्र सांगतंय पत्नी जर गरोदर असेल तर तिला डोहाळे विचारावं, आणि तिला जे डोहाळे होत असताल ते तिचे पुरवावं, असं धर्मशास्त्र सांगतंय. म्हणून आज बी डोहाळे जेवण खूप मोठाले करायत नाही लोक आहेत ना, पूर्वीपासून पद्धत आहे ती डोहाळे जेवण. आणि डोहाळे जेवण केल्यावर तिला विचारावं तुला काय खाऊ वाटायले, तर तिने जे खाऊ वाटायले ते सांगावं ना. पण जी कैकेयी आहे का, ती म्हणते मालक मला स्वयंपाक घरचा खाऊच वाटना, मग मला हॉटेलात न्या ना. मग आता डोहाळेत नाही नेऊन काय करावं, मग हॉटेलात न्यावं. आपल्या गावातच आहे की हॉटेल? नाही मा इथले चांगल्या पुऱ्या होत नाहीत, मंठ्याला चला, मंठ्याला न्यावं, चांगल्या हॉटेलात जेवू घालावं, पोटभर जेवतीन. मग आता पुन्हा तुला काय पे वाटायलंय? काय नाही मला थम्सअपच पे वाटायला. आता एवढं जेवण करून थम्सअप पे वाटायले म्हणल्यावर द्या तुम्ही. तिनं मागितलं तर कैकेयी असली तर, पण विचार करा तिच्या पोटातलं काय होईल ते. हिनं जर गरोदरपणामध्ये जर थम्सअप पेलं तर ते 90 नाही तर काय पेल. म्हणून हे डीजे पुढे जे पोरं नाचायलेत काय सगळ्या ह्या बायाचा गुन्हा आहे. चांगलं भाग्य विरोधात गोष्ट नाही तुम्हाला, पण सत्य सांगतो तुम्हाला, पूर्वीच्या बायाला 9 महिने पूर्ण होस तर दवाखाना होता का? नव्हता. बरं दवाखाना निघालाय असू द्या, 9 महिने पूर्ण होस तर शेताला गेल्या नाहीत का या मावल्या? 9 महिने पूर्ण होस तर शेतात जाऊन काम करायचं. बऱ्याच बाया शेतात बाळातीन झाल्यात. माय सुद्धा माया एवढं शेतातच बाळातीन झाली, म्हणून मी थोडा डीम आहे. काही होत नव्हतं त्याला. आता किती भाग्य आहे बायाचं. 1.5 महिना 2 महिना झाला की डॉक्टर सांगतात आता या बाईला धुणं धुवू देऊ नका, वज उचलू देऊ नका, काम काही करू देऊ नका, आणि दुधाशिवाय चपातीशिवाय खाला देऊ नका. बरं चांगलं आहे दूध आणि चपाती खाणं. बरं दूध खाते, चपाती खाते, आणि मग आता काम तर काहीच नाही, सगळं सासू करते. मग आता हिला पुढे 7 महिन्यामध्ये काहीच काम नाही, मग हिनं काय करावं? रोज हरिपाठ म्हणावं, 300 वया ज्ञानेश्वरीच्या वाचवा, महिन्याला 1 पारायण होते. 7 पारायण बाईनं जर केले तर पोटातलं लेकरू आपोआप असं भजण्या होते. शुद्ध बिदा पोटी, शुद्ध बिदा पोटी, शुद्ध बिदा पोटी, शुद्ध बिदा पोटी.
शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोम मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारणी. संपूर्ण हे देह देवाच्या कारणीला येतात आणि मुखानं अमृतासारखं गोड बोलतात. कोणाला ऐका वाटते? साच आणि मवाळ, मितुले आणि रसाळ. आमच्या मारोतराव महाराजांना नेहमी सांगता वाणी तीच आहे हो, तोंड तीच आहे, पण जरा नीट नीट असावं ना. पण एक माणूस इतका गोड वाणीचा होता, 2-4 पोरं रस्त्याला खेळू लागले आणि एक माणूस तिकडं जाऊ लागला. ते दरवाजाला उभा होता. त्या माणसानं सांगितलं, रावसाहेब तुम्ही तिकडे चालले का? म्हणले हो, आमचं पोरग तिकडे खेळायले, त्याला म्हणावं तुझ्या बापानं बोलिले. पण हे रावसाहेब इतक्या गोड तोंडाचे होते, मुखी अमृताची वाणी सांगायला बरं. ते रावसाहेब तिथं गेले आणि त्या पोराला म्हणले, ए गाबरा, जाय घरी तुझ्या माईचा नवरा बोलवायला. नाही, रावसाहेबाचं चुकलं का? न कोण बोलील तर माईच्या नवऱ्यानं बोलिले म्हणल्यावर ते पोरग लढतच आलं आणि आल्यावर ते बाप म्हणला, काय झालं सचिन, काहून लढायला? ते रावस्या म्हणला की तुझ्या माईच्या नवऱ्यानं बोलिलंय. अरे म्हणला मग त्याचं काय चुकलं? मीच आहे ना. पण 4 माणसात असं म्हणावं का? अरे म्हणू दे म्हणला, ते तरी जरा कवळं बोलायला. त्याचा बाप याच्याहून निबर होता. हे शुद्ध बीजाचं आहे. अरे शुद्ध बीजा पोटीन फळे रसाळ गोड फळं जन्मतात. कोणालाही द्यायचं बोलणं ऐका वाटते. आता काय सांगावं, आता जाऊ दे. सगळ्याच आता फक्त लक्ष एकच आहे, घडीचं तोंड तिकडे. ते उद्यापासून ही घडी इकडे तोंड करून पाहता, म्हणजे महाराजालाच कळावं, त्याला कळू नये. आता एवढं कीर्तन केलेलं 10 मिनिटात लोक सगळं घालतात मध्ये. पहिल्यानं बरोबर बोलो, मागून लई चव सोडली वा. म्हणून ऐका, कालाच्या विरोधात मी बोलन असू द्या. आता लग्नामध्ये मायबाप बी पहिले लेकीला देत असताना गाय द्यालेत का टीव्ही? कालाची गरज आहे, द्या टीव्ही. ते बी भारीच्या टीव्ही, त्या भितडाला अडकवायच्या. हा, ती येडी शिडी. मग आता काम काहीच नाही, 2 चपात्या दुधात चुरून खाती आणि ती हातात धिपली घेते. सरपणाची नाही. ते बी सगळ्याला जमत नाही हो. ते तकव्या टाकायचा, एक पाय असा लांब व्हायचा, कोपर असा ठेवायचा. नीट उभं राहिलं लागत नाही का? बरं ते बटन दाबल्या बरोबर का त्याच्यावर का कीर्तन यालंय का रामायण यालंय? बटन दाबलं की बा चित्रहार परदेशी. आता 7 महिने बाईनं जर चित्रहार पाहिला तर ते पोटातलं चित्र वरातीत नाही तर कुठं नाचलो. अहो तुम्हाला राग येऊ देऊ नका. अक्कल नावाची वस्तूच आपण घाण ठेवली. हो, तुम्ही ह्या जुन्या लोकांच्या वरातीमध्ये कोण नाचाय होतं? बहुतेक युवा पाटील तुमच्या वरातीत नाचाय कोण होतं? अरे स्वाभिमानानं वराती होत्या. आपला स्वाभिमानच घाण पडलाय. आता बाजावाल्या इथल्याच एखाद्यानं नाचायचं आणि नवरदेवाच्या बापानं ₹1-2 काढायचे, नवरदेव नवरीहून ओवाळायचे आणि त्या नाचणाराला द्यायचे. त्या नाचणारं गरीब माणूस ते खुश व्हायचं आणि पाटलाचाही मोठेपणा. आता पाटलाचा मोठेपणा त्याच्यात आहे. आता कोण्याही जातीचं लग्न राहू द्या, फक्त डीजे लावा, खंबे आणा आणि पॅन्ट फाटच तर माझा शांताबाय शांताबाय. पॅन्ट फाटलेलं भान राहिलं. गर्व असे कवा आम्ही हिंदू आहे, मातीत घालाय पाहिजे, टिकरू हाणून सनीत चालू. अरे कुठं स्वाभिमान गेलाय आपलं? तुम्हाला नाचायचं तर इथं 7 दिवस सप्त्यामध्ये उड्या मारा. तरना भाग्यवंत हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात. भाग्यवंत नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात, नटे हरी कीर्तनात.
आता कवर उड्या माराव नाचू कीर्तनाचे रंगे ज्ञानदीप लावू जगी तरणा भाग्यवंत नटे तुम्ही आलो वरातीत अरे वरातीनं नाचू नका कुठेही नाचून मातीत जाऊ नका आपला आता भजने रंगाला आले तर आता का इथून पुढे सुरू करा पुष्कळ प्रमाणात तुम्हाला सांगता येतील कोणी म्हणतात ना कोणी माईच्या पोटात शिकत नाही माईच्या पोटातच परमार्थ शिकलेले लेकर कित्येक परमार्थ आहेत ज्ञानोबारानं वर्णन केलेलं सत्वर उच्चार प्रल्हादे बिंबला उद्धवाला आदला कृष्ण हे आईच्या उदरातच शिकलेले तर असं अनुमान प्रमाण काढायचं आता इतके सुंदर लेकर वाजवायलेत एवढे सुंदर गायन करायलेत का हे अचानक शिकले नाहीत हे आई वडिलाचे पुण्य आहे आई वडिलांना सात्विकता जर ठेवले ना आता बायाला वाटतंय मा काय लेकर सुंदर म्हणायचं मग माय वाईट पाणी प्यायले सहन होईल तसं मारायचं असं का म्हणून मोह निघाल नसल बाई ज्यावेळेस ते पोटात होतं का तेव्हा तो कोणाचा पाठ आठवला नाही कोणाला नीट बोलली नाही मग कसं तुझ्या पोटात चांगलं लेकरू यावं असं वाटत असेल तर तिनं हरिपाठ शिकावं नाहीच काही आलं तर तुळशीला पाणी घालावं सात्विकता ठेवावी निश्चित लेकरू सात्विक जन्मल्याशिवाय राहत नाही त्या कैची हानी कशामुळे झाली हे सांगायला तुम्हाला फक्त सुंदरपणाचा अभिमान मनी त्यावरी गर्भिणी म्हणे नामा म्हणून मंचकावरी होती बैसिली पापिनी देखताची नयनी पहुडली दशरथ राजा आल्याबरोबर बसलेली होती ती झोपीचं सोंग घेतलं म्हणून तिची हानी झाली आजही तिला कोणी नाव ठेवत नाही म्हणून हे अनेक लोकांची अभिमानानं हानी झाली म्हणून नाथ महाराजाच्या पुढे हे चरित्र असल्यामुळं नाथ महाराज भगवंताला म्हणतात भगवान ज्ञान नको असं नाही भक्ती नको असं नाही पण त्याच्यात प्रेम नसल तर ती भक्ती काम करीत नाही ज्ञानही काम करीत नाही म्हणून द्याचा असेल तर प्रेम युक्त अंतकरणानं दोन्हीही द्या नाही तर नको भक्ती प्रेमा